आपुलकीच्या काही गोष्टी होत्या तर तुम्ही शेअर केल्या होत्या अजितदादांकडं. तुम्ही खासगीतल्या गोष्टी पुन्हा बोलावे की नाही अशी शंका उपस्थित केली होती. मात्र आज हसन मुश्रीफांनी पुन्हा एकदा तुमच्या खासगी चार भिंतीच्या ज्या चर्चा झाल्या त्या पुन्हा एकदा उघड केल्यात की राजकारणात राहायचं नाही, मला माझा अभिनय करायचा आहे. अशा पद्धतीच्या चर्चा पुन्हा एकदा पुढे येऊ लागल्यात. काय कारण आहे त्याची सगळी? बघा, फार महत्वाची गोष्ट असते की केव्हा वैयक्तिक जेव्हा योद्धा तुमचा रणांगणात हा शस्त्र टाकत नाही असं जेव्हा दिसतं ना, तेव्हा असे वेगवेगळे आरोप हे पाठीवर वार करण्याचा हा एक कायम प्रकार असतो. परंतु या सगळ्या गोष्टी, हे सगळे आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते होते आणि मी कायम ही गोष्ट सांगत आलेलो आहे की मी माझं चरितार्थाचं साधन उजळ माथ्यानं सांगतो, उजळ माथ्यानं सांगू शकतो. आणि हे सांगत असताना कलाक्षेत्र आणि राजकारण या दोन्ही खूप टाइम डिमांडिंग या गोष्टी आहेत. आणि या गोष्टी करत असताना नक्कीच तारांबळ होते. ती तारांबळ जर मी तुमच्याकडे आता बोलून दाखवली आणि उद्या जर तुम्ही हीच गोष्ट सांगायला लागलात तर मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे. पण आज हे अभिमानानं मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर उभं राहत असताना किंवा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज काम करत असताना अभिनय क्षेत्रामध्ये ज्या भूमिका केल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांच्या केल्या. त्यामुळे कोणीही काहीही जरी मला म्हणालं तरी जेव्हा संघर्षाची वेळ येते, जेव्हा कसोटीची वेळ येते, जेव्हा दोन प्रश्न उभे राहतात की स्वार्थासाठी, फायद्यासाठी मान झुकवून लाचारी पत्करायची की तत्वांसाठी संघर्ष करायचा, मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर सांगत असेल तर तत्वांसाठी संघर्ष करण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे कोण काय इतर गोष्टींविषयी बोलतं याने मला फरक पडत. शरद पवार म्हटले की माझ्या समोर बोललेले नाहीत, मग अजित पवार गटाचेच मंत्री का म्हणतायत की आमच्या समोर? मी पुन्हा असं म्हणालो की खासगीतल्या गोष्टी मग म्हणजे सर्वांसमोर चर्चा. मग मी म्हणालो जे मंत्री महोदय ज्यांनी या गोष्टी सांगितल्या त्याच बैठकीमध्ये त्यांनी माझ्याशी काय काय बोललं हेही मी सांगायचं का? असं तर माननीय मंत्री महोदयांना विचारा. त्यावेळी ते कोणत्या परिस्थितीतून गेले होते, त्यावेळी त्या कोणत्या परिस्थितीतून जात असताना त्यांनी चार गोष्टी शेअर केल्या असतील. पण खासगीतल्या गोष्टी या सार्वजनिक पद्धतीनं या शेअर करायच्या नसतात. हा एक संकेत आहे, तो मी कायम पाळणार आहे. आणि या सगळ्या मंत्री महोदयांविषयी आता तुम्ही माननीय मुश्रीफ साहेबांच्या विधानाविषयी बोललात तर माननीय मुश्रीफ साहेबांविषयी माझ्या मनात नक्कीच आदर आहे. कारण ज्येष्ठ मंत्री आहेत, अनेक वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आणि त्यामुळे त्यांनी एक विधान केलं म्हणून उलटं विधान होत नाही. फक्त हे जे संकेत हे का पायदळीत उडवले जातात हे मला माहित नाही.